प्रकाश आंबेडकर सरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। विशाल सर, खूप खूप धन्यवाद। आणि आता मुलाखतीकरता मी लागवी हिच्याकडे सूत्र सोपवतो। नमस्कार सर। फार महत्त्वाचं खातं खरं तर तुमच्याकडे आहे, आरोग्य खातं, जे कोरोना नंतर मात्र या आरोग्य खात्याचे सगळेच पॅरामीटर्स बदलत गेले। या विभागाचे आव्हान दिवसागणिक वाढत गेलं। आज एक पंचायत समितीचे सदस्य ते आरोग्य मंत्री इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर आल्यानंतर 2030चं विजन आरोग्य मंत्र्यांचं काय? खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न जेवढा आहे तेवढीच जबाबदारी सुद्धा तेवढी जर ठरवली तर निश्चितपणाने ती यशस्वी होऊ शकेल असा विश्वास आहे। आणि या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य सदृढ राहणं आणि त्या सदृढ राहण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अर्थकारणातून अर्थसंकल्पातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट उपलब्ध करून देणं, या दोन गोष्टींच्या माध्यमातून देशात सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची आरोग्याची सेवा ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रात असली पाहिजे, हेच विजन घेऊन आपण कामाला लागलेलो आहे। अगदी, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाचा चार्ज जेव्हा तुम्ही घेतला त्यानंतर मात्र राज्याचं एक स्वतंत्र आरोग्य धोरण तुम्ही तयार केलं, जे सर्वार्थानं फार महत्त्वाचं मानलं जातं। त्या धोरणाविषयी जाणून घ्यायला आवडेल। खरं तर आरोग्य विभागाची जी काही आपली सगळी यंत्रणा आहे ती एक साचेबद्ध पद्धतीने निघालेली आहे, परंतु आपण सगळ्यांनी सुद्धा राज्याचं आरोग्य धोरण करणं आणि त्या आरोग्य धोरणाच्या अनुषंगानं राज्याचं बजेट असेल, सर्व सुविधा उपलब्ध करून देणं असेल, हेल्थ डिपार्टमेंटशी आवश्यक असणाऱ्या सर्व स्टेक होल्डर्सना सुद्धा विश्वासात घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा लोकार्पण करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी हेल्थ पॉलिसी महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक होती। खरं तर आरोग्यमंत्री झाल्यानंतर अजेंड्यावरचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्या राज्याचं हेल्थ धोरण असलं पाहिजे आणि ते लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलं पाहिजे, अशा पद्धतीचा संकल्प करून आम्ही निघालोय। आमची टीम त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि आरोग्य विभागाच्या वतीनं लवकरच या सगळ्याचं सादरीकरण सुद्धा होईल। अगदी सर, फार महत्त्वाचं खरं तर तुम्ही उल्लेख केला की लवकरच या सगळ्या संदर्भात सादरीकरण केलं जाईल। धोरणं येतात, आरोग्य विषयक विविध स्कीम येते, पण याविषयी मात्र राज्यातली जनता बऱ्याअंशी अनभिज्ञ राहते। तळागाळातल्या जनतेपर्यंत आपल्याला नेमका काय यातून फायदा होणार आहे किंवा हा फायदा कसा घेता येईल याविषयी मात्र ग्रामीण भागातल्या जनतेला फारशी कल्पना नसते। त्या अनुषंगाने काही प्रयत्न होत आहेत का? आरोग्य विभागाचं काम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे। या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या मदतीनं काम केलं जाते। अगदी त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की बाळ ज्यावेळेला आईच्या पोटात असतं त्यावेळेपासून ते बाळाची आणि आईची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा शासनाच्या या आरोग्य विभागाची आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या सर्व त्या पद्धतीच्या उपचारांची सुद्धा जी काही व्यवस्था आहे ती सुद्धा याच आरोग्याच्या विभागाच्या वतीनं केली जाते। दुर्दैवाने या सगळ्या ज्या चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना आपण करत असतो पण त्याची माहिती नसते, प्रसिद्धी नसते। या सगळ्या माहिती आणि प्रसिद्धी नसल्यामुळे सुद्धा अनेक लोक अर्थकारणामध्ये अडचणीत येतात। आरोग्याची व्यवस्था ही जितकी महत्त्वाची आहे तेवढीच ती खर्चिक आहे आणि या खर्चिक व्यवस्थेला अधिक सुटसुटीत करणं, राज्य शासनाच्या वतीने या सगळ्याचा भार आपण सोसणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्याच्या सेवा देणं, अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय। या कामाची जेवढ्या धोरण जाहीर करणं महत्त्वाचं आहे त्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं, त्याची प्रसिद्धी आणि प्रचार करणं आणि लोकांना त्या सेवेचा लाभ अत्यंत योग्य पद्धतीने मिळतोय की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते सगळं काम एका राईट मॉनिटरिंगच्या माध्यमातून आम्ही आता करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे निश्चितपणाने रिझल्ट तुम्हाला पुढच्या टप्प्यात दिसतील। फार महत्त्वाचा उल्लेख तुम्ही केलात की खर्चिक आहे ही बाब सगळी। एखादा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मात्र रुग्णाच्या नातेवाईकांची धाकधूक सुद्धा वाढत असते, कारण आता हे मीटर किती वाढणार आहे, बिल किती वाढणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। मीटर याच्याकरता मी शब्द वापरला कारण प्रत्येकाचे खर्चाचे पॅरामीटर्स हे वेगळे आहेत। आज जसं केंद्राच्या वतीनं आरोग्य कवच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, राज्य त्या अनुषंगाने काही विचार करताय का?
खरं तर राज्य शासनाच्या वतीनं यापूर्वी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या योजना आहेत, परंतु दुर्दैवाने या सगळ्याची प्रसिद्धी, ज्याचा उल्लेख मगाशी आपण केलात, अनेक चांगल्या योजनांची प्रसिद्धीच झाली नसल्यामुळे सुद्धा आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींचा फटका बसतो. महात्मा फुले आरोग्य योजना ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची राज्य शासनाची योजना आहे. शेकडो कोटी रुपये आपण त्यासाठी राज्य शासनाच्या बजेटमधून खर्च करतो आणि त्याच्या बरोबरीनं आयुष्यमान भारत योजना ही जी काही केंद्र शासनाची एक अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. आमच्या महात्मा फुले योजनेमध्ये साधारणतः 1300,000 समाविष्ट केले आहेत आणि आयुष्यमान भारतमध्ये 19,000 समाविष्ट केले आहेत. या सगळ्यांसाठी एका बाजूला आमच्या राज्य शासनाच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिली जाते आणि त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने जी अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणारे असे हॉस्पिटल आहेत, अशा सगळ्या हॉस्पिटलना सुद्धा आम्ही आमच्या एकूण एम्पॅनलमेंट केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मुंबईपासून अगदी छोट्या मोठ्या खेड्यामध्ये सुद्धा जी चांगली हॉस्पिटल्स असतील त्याच्या माध्यमातून एकही रुपये न घेता सर्व सुविधा, सर्व सेवा मोफत द्यायच्या. ऑपरेशन कितीही असलं मोठं तर त्या सगळ्या ऑपरेशनसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण लोकांना सेवा देतोय. याचा अतिशय चांगला उपयोग लोकांना होत असतोय. याच्या बरोबरीनं दुसरं काम जे आता आम्ही करतोय ते ESIC जे आपले आहे, राज्य कामगार विमा महामंडळ जे आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आमची हॉस्पिटलची विंग काम करते. त्या माध्यमातून या राज्यातल्या 2,80 लाख लोकांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा आपण देतोय. या सगळ्याचा उपयोग लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय. जो खरं तर मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो की सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालय या संदर्भात सातत्यानं चर्चा होत असते. बऱ्याचदा दुर्दैव म्हणूया आपण, अजूनही अशा बातम्या आपल्याला वाचायला येतात, पाहण्यास येतात की काही ठिकाणी मात्र व्यवस्थित सुविधा मिळाल्या नाहीत, सुविधेअभावी मृत्यू झाला, ॲम्ब्युलन्सची सोयीसुविधा उपलब्ध नाहीये. अशा या ठिकाणी आरोग्य सुविधा ज्या खऱ्या अर्थानं व्हेंटिलेटरवर आहेत त्या पुन्हा कार्यपथावर आणण्यासाठी, प्रगतीपथावर आणण्याकरता काय पावलं उचलली जाणार आहेत? खरं तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एका बाजूला आरोग्याच्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आमची सगळी एक्सपर्टची टीम की जी खूप डेडिकेटेडली काम करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही मॉनिटरिंग करतोय. आणि दुसऱ्या बाजूला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे की ज्याच्यामध्ये कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सुद्धा अधिकाधिक चांगल्या वेळेत सुविधा देण्यासाठी सुद्धा जी काही यंत्रणा राबवायला पाहिजे ती करायला पाहिजे. या दोन्ही गोष्टींवरती राईट मॉनिटरिंग करणं हे सुद्धा राज्य शासनाच्या आणि आमच्या विभागाचं अतिशय महत्वपूर्ण काम आहे. मी मंत्री झाल्यानंतर जे काही वेगवेगळे निर्णय आम्ही घेतोय त्यातला एक महत्वाचा निर्णय आहे, राज्याचा मंत्री सुद्धा आता प्रत्येक महिन्याला एका हॉस्पिटलमध्ये जाईल. ज्यावेळी राज्याचा मंत्री जाईल त्यावेळेला सेक्रेटरी जातील, आयुक्तही जातील, डायरेक्टरही जातील, डेप्युटी डायरेक्टरही जातील, जॉईंट डायरेक्टरही जातील. उद्देश इतक्यासाठी, हे एवढ्यासाठीच न सांगता जातील आणि त्यांनी जी काय आमची SOP असेल त्या SOP प्रमाणे हे काम होते की नाही याच्याबद्दलचे सगळे काम त्यांनी बघून घेतलं पाहिजे. कारण इतके प्रचंड पैसे आपण खर्च करतोय. तुम्ही बघितलं तर स्वच्छतेसाठी आम्ही पैसे खूप चांगले खर्च करतोय, आपल्या औषधांसाठी खूप चांगले खर्च करतोय, सगळा एक्सपर्ट स्टाफसाठी आपण पैसे खर्च करतोय, पण त्याचा उपयोग लोकांपर्यंत होण्यासाठी सुद्धा आमचं राईट मॉनिटरिंग पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 6 महिन्यांमध्ये इतके चांगले बदल दिसतील. या बदलांमध्ये काही लोक जर अडचणी करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होतील. शेवटी आमचं हॉस्पिटल हे गरिबांसाठी आहे. जो माणूस कुठंच खर्चिक दृष्ट्या जाऊ शकत नाही तो सगळ्याच्या सगळा आमच्या सरकार दवाखान्यात येतोय आणि सरकार दवाखान्यातल्या प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या सुविधा देणं हे आमच्या सगळ्या टीमचं कर्तव्य आहे. त्यामुळे निश्चितपणाने ते करण्यासाठी पुढच्या 6 महिन्यांमध्ये खूप चांगले रिझल्ट आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत आपल्याला निश्चितपणाने दिसतील. तुम्ही म्हणताय की अचानकपणे ही विजिट दिली जाईल, विशेषतः ग्रामीण भागावर फोकस असेल जास्त की शहरी भागात ही विजिट असेल? व्हिजिटचा उद्देश इतकाच आहे की या सगळ्या कामाची अधिक प्रभावीपणाने अंमलबजावणी होत असताना ज्या ज्या काही गोष्टी चुकीच्या निदर्शनास येत असतील त्याच्यावरती कारवाई होणं आणि अजून चांगल्या पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा किंवा आरोग्याच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचणं. या सगळ्यांसाठी ग्रामीण, शहरी, त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या ESICच्या सगळ्या हॉस्पिटल्स असतील, या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपण व्हिजिट देणार आहोत. ते सांगून होणार नाहीत, पण त्याच्याही पेक्षा महत्वाच्या म्हणजे त्या होणं महत्वाचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्यातलं वस्तुस्थिती लक्षात येईल आणि ज्या उणिवा असतील त्या दुरुस्त करणं आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी चांगल्या असतील त्याचा स्वीकार करणं. या पद्धतीने हे आरोग्याचं काम अधिक चांगलं करण्याचा जो उद्देश आमचा आहे तो यशस्वी होण्यासाठीचा हा या सगळ्या व्हिजिटचा
आपलं सगळं कामकाज आहे. आंबेडकरजी तुम्हाला काय वाटतं कुठे या त्रुटी राहत असतील? का जनतेपर्यंत रुग्णांपर्यंत सोयीसुविधा पोहोचत नाहीत? का स्वच्छतेचा अभाव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतो? रुग्णालयांमध्ये इतकी वर्ष रुग्णसेवेकरता किंवा आरोग्याकरता आपण फंड खर्च करून सुद्धा अजूनही आपण त्याच विषयी चर्चा करतो. कुठं नेमकं पाणी मुरतं? खरं म्हणजे या सगळ्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर आम्हा सगळ्यांची इच्छाशक्ती. आम्ही किती गतीनं काम करतोय आणि किती चांगल्या पद्धतीने आमचे इंटेन्शन असतील त्याचे रिझल्ट निश्चितपणे दिसणार आहे. यापूर्वी सुद्धा इतके पैसे आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांकडे आपण खर्च करतोय, परंतु दुर्दैवानं त्या पद्धतीचे रिझल्ट, त्या पद्धतीच्या सेवा मिळण्यामध्ये मात्र या सगळ्या शासकीय यंत्रणेतल्या आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समधून मिळत नाहीत अशा तक्रारी, ज्याचा मगाशी उल्लेख आपण सुद्धा केलात, असा होत असतो. याचं कारण असं आहे की या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळेला निधी देणं ही जशी सरकारची जबाबदारी आहे, तसंच त्या निधीचा योग्य वापर होतोय की नाही, उपयोग होतोय की नाही, याच्याबद्दल सुद्धा आवश्यक त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं, त्याच्यावरती मॉनिटरिंग करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. ती फक्त प्रभावी करायची आहे. बाकी फार काही करायला पाहिजे अशातला भाग नाही. फक्त आमच्या जाण्यानं सुद्धा अनेक ठिकाणी इतके चांगले रिझल्ट मिळतील की ज्याचा उपयोग आपोआपच ज्या अपेक्षित गोष्टी सर्वसामान्य माणसाला सरकारी दवाखान्यात नाहीत त्या सगळ्या पूर्ण होण्यामध्ये निश्चितपणानं उपयोगाला येणार आहे. राज्यात सध्या गुइलेन बॅरेल सिंड्रोमचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. काही रुग्ण दगावत आहेत सुद्धा. आता आकडेवारी जरी कमी असली तरी अद्यापही धाकधूक आहे. याविषयी काही ऍक्शन प्लॅन सरकारकडून तयार आहे का? खरं तर जीबी सिंड्रोमच्या पेशंटची संख्या पुण्यामध्ये जास्त वाढली आणि जीबी सिंड्रोमच्या पुण्यामधल्या पेशंट्स वाढल्यानंतर मात्र लोकांच्या मनामध्ये अशी भीती तयार झाली की कोरोनासारखी नवीन लाट आली की काय. खरं तर कोरोनानं एका बाजूला दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडीशी गरजेपेक्षा जास्त भीती घातली आणि तीच भीती सातत्यानं मग आपण सगळेजण बघताय, सामान्य माणसांमध्ये असेल, सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधल्या माणसांमध्ये असेल, सोशल मीडियावरती असेल, प्रत्येक गोष्टीची अधिकाधिक काळजी घेण्याच्या माध्यमातून थोडीशी भीतीच जास्त वाटायला लागली. जीबी सिंड्रोम हा पूर्वीपासून अस्तित्वात असणारा आजार आहे. हा रेअर डिसीज आहे. पण जरी रेअर डिसीज असला तरी त्याचे पेशंट, शेकडो पेशंट दर महिन्याला अनेक हॉस्पिटल्समध्ये यापूर्वी सुद्धा ऍडमिट होत आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने दुरुस्त होत आहेत आणि ही अनेक वर्ष चाललेली परंपरा आहे. दुर्दैवानं पुण्यासारख्या शहरामध्ये एकाच वेळेला जे पेशंट्स वाढले, ते पेशंट्स वाढल्यामुळे त्याची चर्चा जास्त झाली. जीबी सिंड्रोम मला वाटते कदाचित आपल्या सर्वांना सुद्धा माहिती होता की नाही माहित नाही. आम्ही आमदार म्हणून काम करायचो. दर 10 वर्षांमध्ये मला वाटते मुख्यमंत्री सहायता निधीचे अनेक जे काय सगळेच्या सगळे धनादेश आहेत ते जीबी सिंड्रोमच्या पेशंट्सना आम्ही देत होतो. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला हा आजार आमच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या एकूण आजारांमध्ये समाविष्ट नव्हता. नंतर याचे पेशंटची संख्या वाढाल्यानंतर 2020ला आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, आमच्या सगळ्या म्हणजे आमदार महोदयांच्या किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ज्या मागण्या व्हायला लागल्या, त्यानंतर मात्र निश्चितपणे याच्यावरती निर्णय झाला आणि राज्य शासनानं 2020ला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये याचा समावेश केला. दर वेळेला यासाठी 2 लाख रुपयेपर्यंतची तरतूद आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून तरतूद करतोय. या सगळ्यांच्या माध्यमातून जीबी सिंड्रोमसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे. फक्त पेशंटची संख्या एकाच वेळा पुण्यात ज्यावेळेला वाढली त्यावेळेला मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर, प्रिंट मीडियासमोर, सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकासमोर अरे बाबा हा आणखीन काय नवीन आजार आला अशी भीती तयार झाली. पण माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे, कारण गेले 15 दिवस, महिनाभर मी तेच सांगतोय, परत मी तुमच्या माध्यमातून ते सांगतो की हा संसर्गजन्य आजार नाही. याच्यामुळं या फक्त प्रतिकार शक्ती जर पेशंटची कमी असेल तरच हा आजार होतो. त्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणं आणि आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य ते उपचार घेणं याच गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. जीबी सिंड्रोमचे पेशंट्स दररोज, आज सुद्धा आपण बघितलं तर इतके पेशंट्स आहेत, इतके वाढले. दुर्दैवाने एखादी डेथ झाली तर आणखीन ही डेथ झाली म्हणून लगेच आपली बातमी ब्रेकिंग न्यूज येते. म्हणजे आपल्याला विनंती अशी आहे की अनेक आजार जे काय प्रचलित आहेत त्यातलाच एक रेअर डिसीज म्हणून जीबी सिंड्रोम असल्यामुळे साहजिकच याचे पेशंट्स आढळणार. ते पेशंट्स आढळले तरी त्याची संख्या वाढत नाही. तो संसर्गजन्य नसल्यामुळं तो इतरांना फार लागू होत नाही. या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन लोकांनी फक्त आपल्या आपल्या आरोग्याची काळजी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या, आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी आणि निवांतपणाने आपलं आयुष्य जगावं, एवढीच एक आरोग्यमंत्री म्हणून माझी निश्चितपणाने सर्वांना विनंती आहे. आरोग्यमंत्री म्हणून केवळ मेडिकेशनच महत्वाचं नाही, तर सध्या आपण मुंबई म्हणूया, मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रात सुद्धा मानसिक आरोग्याच्या समस्या फार वाढताना पाहायला मिळत आहेत.
त्या दृष्टिकोनातून सरकार काही पावलं उचलतंय का? त्या दृष्टिकोनातून सरकारने काही उपाययोजना किंवा योजना आणण्याचा सरकारचा काही मानस आहे का? शाळांमधून, महाविद्यालयांमधून याविषयी काही जनजागृती सुरू करण्याचा काही विचार आहे का? निश्चितपणाने आपण जर बघितलं तर यापूर्वीच्या आरोग्याची संकल्पना आणि आताच्या आरोग्याच्या संकल्पनेमध्ये बदलत्या जीवनशैलीमधनं खूप अशा पद्धतीचे बदल होत आहेत. आजार वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन सुद्धा निघतात. आपण बघितलं जीबी सिंड्रोम पूर्वी आपण ऐकला नव्हता, कोरोना आपण ऐकला नव्हता, अनेक नवीन आजार आहेत. आपण जे बघतोय ते सगळे आजार बघितल्यानंतर निश्चितपणानं त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं हे सुद्धा आरोग्य विभागाचं काम आहे. पूर्वीच्या काळामध्ये 4 मेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रातल्या मेंटल हॉस्पिटल किंवा एकूण सगळ्या मानसिक आजारांच्या वरती आमचं काम व्हायचं. परंतु आता जीवनशैली बदलली. माणसांच्या शारीरिक कष्टापेक्षा सुद्धा येथील म्हणजे मानसिक जे काय कष्ट आहे ते वाढलं. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा जो काही नवीन प्रकार आलाय त्या सगळ्यांमुळे सुद्धा पेशंटची संख्या वाढते. आणि म्हणून आम्ही राज्यातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये यासाठीच्या स्वतंत्र विंग्स केलेले आहेत. प्रत्येक वेळेला मेंटल हॉस्पिटल्समध्येच पेशंट जायला पाहिजे अशातला भाग नाही. मानसिक ताणतणावामधल्या प्रत्येक माणसाला राईट काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण तिथे यंत्रणा उपलब्ध केलेल्या आहे. पेशंट्सना राईट कन्सल्टिंग करणं, राईट गाईड करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची उपाययोजना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण केली. याबद्दलच्या पेशंटची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी एका बाजूला आम्ही काम करत असताना पूर्वाश्रमी असणारी 4 मेंटल हॉस्पिटल सुद्धा अत्यंत चांगली करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे मी पुण्याला परवा गेलो आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलो. आता लोकांना प्रश्न पडला की मेंटल हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्री गेलाय म्हणजे काय भानगड आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मेंटल हॉस्पिटलमध्ये मी गेल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की कुठलाच लोकप्रतिनिधी मेंटल हॉस्पिटलमध्ये जात नाही. तिथं 1000चा स्टाफ आहे, 1000 पेशंट्स आहेत. पण 1000चा स्टाफ आणि 1000 पेशंट असल्यानंतर सुद्धा जसं जेलमध्ये टाकावं जर असं आम्ही त्या सगळ्या पेशंट बरोबर ट्रीट करावं तर किती चुकीचं आहे. मी जाऊन आल्यानंतर तिथली सुविधा आता बघा तुम्ही. परत मी जाणार आता मीडियाला मी परत घेऊन जाईन आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की ते पेशंट्स आहेत, ते आरोपी नाहीत. आणि तेच काम आम्ही करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती 4ही मेंटल हॉस्पिटल्स अत्यंत चांगली होतील. जालन्याला आणि कोल्हापूरला सुद्धा जयसिंगपूरमध्ये पाठोपाठ 2 हॉस्पिटल सुरू होतील. त्या सगळ्या पेशंटना सुद्धा एका बाजूला राईट कन्सल्टिंग होणं, काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे. आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं परत आमच्या समाज व्यवस्थेत आणणं गरजेचं आहे. ते सगळं काम सुद्धा भविष्य काळामध्ये आमच्या सगळ्या मेंटल विभागाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला निश्चितपणाने दिसेल. एक आरोग्य पर्यटन संकल्पना राज्य सरकार राबवू पाहत आहे. त्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायला आवडेल, काय ही संकल्पना आहे? खरं तर आपण सगळेजण बघत असाल तर एका बाजूला आम्ही हेल्थ पॉलिसी करतोय की ज्याच्या माध्यमातून राज्याचं आरोग्य धोरण आपण जाहीर करतोय. आणि या आरोग्याचं धोरण जाहीर करत असतानाच निश्चितपणानं दुसरी आपण हेल्थ पॉलिसी बरोबर हेल्थ टुरिझम पॉलिसी सुद्धा आपण डिक्लेअर करतोय. आपण बघितलं असेल तर याच्यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी आता विशेषतः आपण जर केरळचा जर उल्लेख केला तर केरळला जाणारा जो काय सगळ्याच्या सगळा टुरिझमचा एकूण सगळा फ्लो आहे त्या टुरिझमच्या फ्लोमध्ये निश्चितपणानं नॅचरोथेरपीमध्ये थेरपीसाठी सुद्धा जाणारे लोक आहेत. आपल्याकडे सुद्धा अनेक चांगले हॉस्पिटल्स आहेत, अनेक चांगले एक्सपर्ट्स आहेत. त्या सगळ्यांचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं तर हेल्थ टुरिझम नावाचा जो काही कन्सेप्ट देश विदेशांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चाललाय त्या सगळ्याचा उपयोग आपल्याकडे सुद्धा होऊ शकतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्या माध्यमातून एका बाजूला हेल्थ रिलेटेड सर्व्हिस मिळतील आणि त्याचबरोबर टुरिझमची कन्सेप्ट जी आहे त्या सगळ्या कन्सेप्टचा सुद्धा उपयोग होईल. पुढच्या टप्प्यामध्ये याचा निश्चितपणानं राज्याच्या अर्थकारणामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा सहभाग आणि वाटा असेल. एवढं चांगलं काम या पॉलिसीच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यात होईल. अगदी शेवटचा सवाल मंत्री महोदय, 100 दिवसांचा ऍक्शन प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. आरोग्य विभागाचा हा 100 दिवसाचा ऍक्शन प्लॅन अगदी थोडक्यात सांगाल. टॉप 5 महत्वाचे मुद्दे काय असतील? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्यामुळं आम्हाला संधी मिळाली ते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आरोग्य विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं काम मी करतोय. 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्वांना आदेश दिलेत आणि सगळ्याच यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करलेत. मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की 5 विषयांवरती आम्ही आमचं डिपार्टमेंट काम करतोय आणि त्याचा निश्चितपणाने एक लॉंग टाइम रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळेल. सगळ्यात पहिलं बॉम्बे नर्सिंग ऍक्ट जो आहे
ज्या बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या माध्यमातून सगळ्या हॉस्पिटलची, खाजगी हॉस्पिटलची सुद्धा नोंदणी होते. त्या नोंदणीनंतर प्रत्यक्षामध्ये तिथं उपस्थित आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, तिथं एकूण दिले जाणारे सगळेच्या सगळे जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधांचे दर, त्या दरानंतर सुद्धा त्यांनी पेशंटला डिस्चार्ज करताना कशा पद्धतीनं काही एकूण सगळं कामकाज करावं याच्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने बॉम्बे नर्सिंग ऍक्टमध्ये आम्ही तरतुदी केल्या आहेत. पण याचं पालन होत नाही. एका बाजूला त्याचं रजिस्ट्रेशन, त्याच्याबद्दलची तपासणी, तिसऱ्या बाजूला याच्यामध्ये अजून दुरुस्त्या होतील की ज्याच्या माध्यमातून खूप चांगलं काम होईल. पार्ट 1. पार्ट 2 असा आहे की आता या सगळ्यांच्या बरोबरीनं ज्या लॅब्स आहेत, खाजगी लॅब्स, त्या खाजगी लॅब सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं एका बाजूला त्या सगळ्यांना आमच्या पॅनलवर आणलं पाहिजे. त्या पॅनलवर आणल्याबरोबर त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करून आम्ही स्वतंत्र आस्थापना त्याची करतोय. आज जर बघितलं तर त्या लॅबवरती नियंत्रण ना वैद्यकीय शिक्षण विभागाचं आहे ना आरोग्य विभागाचा आहे. त्यामुळे तिथे इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत, ती काय क्वालिटीची आहेत, कोणत्या सगळ्या त्यांनी तपासण्या केल्या त्या व्हॅलिड आहेत की नाही, त्या चुकीच्या केल्या असतील तर त्यांच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे. कारण शेवटी हा आरोग्याशी आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं खाजगी लॅबोरेटरी जे आहेत त्यांच्यावरती नियंत्रण, त्यांच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक व्यवस्थित अशी आस्थापना होईल आणि त्या माध्यमातून ते शेड्युलाइज्ड होईल. तिसऱ्या बाजूला राज्य रक्त संक्रमण परिषद, SBTC ज्याला म्हणतोय आपण, अख्ख्या राज्यामध्ये जे काही रक्त आपण देतोय त्या रक्ताच्या एकूण कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणणं. केवळ पारदर्शकता नाही तर त्या पारदर्शकतेबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं मोफत रक्त मिळणं यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा राज्य रक्त संक्रमण परिषदेत आम्ही करतोय की ज्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. PCNDT ऍक्ट की जो खूप महत्वाचा आहे, स्त्री भ्रूण हत्या नावाचा जो विषय आहे की ज्याच्यामुळे आता मुलींचा जन्मदर कमी होतोय की भविष्य काळातली खूप गंभीर समस्या होईल. तो PCNDT ऍक्ट अत्यंत प्रभावी आम्ही करतोय. त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सगळे कलेक्टर, SP, आरोग्य विभागाची टीम, सगळे जे काही स्टेक होल्डर्स असतील त्या सगळ्यांना घेऊन प्रभावीपणाने आम्ही काम करतोय. आणि त्याच्या बरोबरीनं त्याच्यात काम करणाऱ्या यंत्रणांमधल्या सगळ्या लोकांना, म्हणजे उदाहरणार्थ जो खबरे असेल त्याला 1 लाख रुपये देतोय आपण, जी डिकॉय महिला असेल की जी स्वतः पुढाकार घेते त्यांना सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही देतोय. अशा पद्धतीच्या कारवायांच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या सुद्धा भविष्यात होऊ नयेत यासाठी या कायद्याचा प्रभावी वापर आणि आवश्यकता वाटेल तिथं अधिक गतिमान आणि अधिक कडक अशा पद्धतीने कायद्यातली सुधारणा आम्ही करतोय. अशा अनेक गोष्टी की ज्या या आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहेत अशा सगळ्या काम करतोय. मगाशीच ज्याचा उल्लेख झाला ते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं राज्यातल्या 2 कोटी महिलांच्या तपासणीचा एक अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम घेतलाय. त्यांची संपूर्ण आरोग्याची तपासणी करावी. कारण आपण बघितलं असाल विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला की ज्या आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतात, शेतीकडे लक्ष देतात, मुलांच्या सगळ्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत, सगळी आजारी पडली तर ती काळजी करून त्याला दवाखान्याला जायला सांगते, पण ती बिचारी कधी आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अशा सगळ्या महिलांच्यासाठी 2 कोटी महिलांचं पुढच्या ह्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने तपासणी होईल. केवळ तपासणी होणार नाही, या तपासणीनंतर प्रत्यक्ष जी काय आवश्यक असणारे सगळ्या त्यांच्यासाठीचे उपचार असतील ते सुद्धा मोफत राज्य शासनाच्या वतीने केले जातील. अशा अनेक चांगले कार्यक्रम आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही करतोय. या 100 दिवसांमध्ये त्या निमित्तानं जे चांगलं काम सुरू केलेलं आहे ते पुढच्या टप्प्यात अधिक गतिमान होईल. निश्चित. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीकरता आणि मनपूर्वक आभार आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. प्रकाशजी, थोडा वेळ तुम्हाला व्यासपीठावर थांबायची मी विनंती करतो, कारण काही